आई खूप गोड खाल्लंय, आता काहीतरी स्पेशल बनव ना. चिकन मोमोज बनवूया. वाव आई, चिकन मोमो तर माझे फेवरेट आहेत. चिकन मोमो बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन खिमा घेतला होता. त्यामध्ये एक मोठा चमचा आले लसूण पेस्ट, मिरची, 1 वाटीच्या प्रमाणात कांदा, कांद्याची पात, कोथिंबीर, 1 चमचा काळी मिरी पूड, बटर, 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा व्हिनेगर, 2 चमचे तेल आणि चवीपुरतं मीठ घालूया. हे सर्व साहित्य आपण एकजीव करून घेऊया आणि त्यावर 15 मिनिटे झाकण देऊन ठेवूया. आता आपण कणिक मळून घेऊया. त्यासाठी मी इथे 2 वाट्या मैदा घेतलेला आहे. त्यात चवीपुरतं मीठ घालूया. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण हे कणिक मळून घेऊया. कणिक मळताना आपल्याला तळहाताचा वापर करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे कणिक मळून घ्यायचं आहे. हे कणिक थोडं कठीणच ठेवा, एकदम नरम करू नका. आता ह्यावर आपण 5 मिनिटे झाकण देऊन ठेवूया. तुम्ही इकडे बघू शकता आपलं हे कणिक मोमोज बनवण्यासाठी तयार झालेलं आहे. मी तुम्हाला दाबून देखील दाखवते. एकदम नरम पण झाला नाही आहे आणि घट्टसुद्धा. आता या कणिकचे आपण छोटे गोळे करूया आणि चपातीसारखं लाटून घेऊया. सर्व बाजूने ह्याला आपण एकसारखं लाटून घेऊया. नंतर एका वाटीने किंवा ग्लासच्या आकाराने आपण त्याचं गोल तयार करून घेऊया. यामुळे आपले मोमोज एकसारखे दिसतील. आता त्या पानावर तयार केलेलं सारण भरूया. दोन्ही बाजूच्या कडेने त्याला फोल्ड करून घेऊया. नंतर त्याला जॉईंट करून घेऊया. अशा पद्धतीने आपलं हे मोमोजचं शेप तयार झालेलं आहे. आता याला वरूनसुद्धा आपण दाबून घेऊया, जेणेकरून हे सारण बाहेर येणार नाही. आता मोमोजला स्टीम देण्यासाठी आपण पातेलं घेणार आहोत. त्याला आपण तेल लावून घेऊया आणि त्यावर सर्व तयार केलेले मोमोज ठेवूया. मोमोज बनवण्याचे आकार बरेच आहेत. तुम्हाला कुठला सोपं वाटेल त्या आकाराने तुम्ही हे बनवा. इकडे आपलं पाणीसुद्धा गरम झालेलं आहे. आता आपण त्यावर हे मोमोज ठेवूया आणि 15 ते 20 मिनिटे वाफवून घेऊया. वाफवून घेतले ना की मोमोज मस्त असे फुलले जातात. इकडे आपली 20 मिनिटे झालेली आहेत आणि मोमोज बघा मस्त असे फुलले गेलेले आहेत. जर तुम्हाला जास्त तेलकट पदार्थ खायचे नसतील तर ही स्टीम मोमोची रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. आणि तुम्ही इकडे मैद्याऐवजी गव्हाच्या पिठाचा देखील वापर करू शकता. त्याने देखील छान मोमोज तयार होतात. आता यावर तुम्ही रेड चिली पावडर किंवा चिली फ्लेक्ससुद्धा घालू शकता. नंतर त्यावर मॅगी मसाला घालूया आणि चिरलेली थोडी कोथिंबीर. ह्यामुळे याची चव दुप्पट होते. मोमो चटणी आणि मेयोनीज सोबत तर हे मोमोज एक नंबर लागतात. जर तुम्ही कुठे स्टॉलवर गेलात तर मुलं आपली नक्कीच हट्ट करतात की मोमोज खायचे आहेत. पण तुम्ही हेच मोमोज जर घरी बनवून दिलेत ना तर ते बाहेरचे देखील विसरतील. एवढे भारी लागतात. माझ्या मुलाला तर हे चिकन मोमोज खूपच आवडले. तुम्ही सुद्धा हे मोमोज ट्राय करून बघा. तुमच्या घरातल्यांना देखील खूप आवडतील. रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच नवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.